नातेप्रेम मोडतं. यामध्ये या गावाशी जर म्हणायला गेलं तर याज्ञसेनी महेश पाटील यांना भरघोस पाठिंबा किंवा त्यांना जो महिलांचा जो वाढता प्रतिसाद बघताच असं वाटतंय की जे गावानं जाणलेलं आहे की या गावाशी त्यांच्या सासऱ्यांची नाळ जुडलेली आहे, म्हणजे रक्ताचं नातं आणि ह्या रक्ताला आता आपण कसा पाठिंबा द्यायचा हे सर्वांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे या गावातून त्यांना भरघोस मतदान होणार याची काय दुसरं दिवशीच निकाला दिवशीच तुम्हाला सर्वांना कळेल की मोरेवाडीने त्यांना किती पाठिंबा दिलेला आहे ते. जे अशोक पाटील जे आहे त्यांची हे आजोळ असल्यामुळं त्यांना मानणारा वर्ग इथं आहे का? किंवा त्यांच्याशी कनेक्ट माणूस वर्ग आहे का? आता आमच्या गावचं नावच घेतलं तर गावचं नाव मोरेवाडे आहे आणि त्यांची जी आजोळं आहे ते मोऱ्यांच्या घरातलंच आहे. या गावातलं 80% हे त्यांच्या रक्ताचं नातं आहे आणि 20% जी लोकं आहेत ते 80%पेक्षा 20% लोकं लय प्रेम करणारे त्यांच्यावर आहेत. कारण त्यांनी ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी एवढं त्या लोकांना मदत केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा जो वसा आहे तो शब्दात सांगू शकत नाही. कारण त्यांचं जर नाव घेतलं तरी आजही अंगावर काटा येतोय. त्यांना जाऊन 10 वर्ष झाल्यात, पण त्यांच्याशी जी भावनिक आपली साथ जुडलेली आहे ती वेगळीच आहे आणि ते प्रेम